ही कहाणी आहे अजबनगर मधली। अजबनगर मध्ये गोपी त्याची पत्नी शीला सोबत राहत होता। गोपी खूप गरीब होता। तो आपली पत्नी शीला सोबत एक खाणीत मजुरी करत असे। शीला आणि गोपी दिवसभर खाणीत दगड फोडण्याचं काम करीत असत आणि रात्री घरी आल्यावर जेवण करून झोपी जात असत। एके दिवशी सकाळी जेव्हा गोपी आणि शीला खाणीच्या दिशेने जात होते तेव्हा शीला गोपीला म्हणते, आज मला थोडा अशक्तपणा वाट, चालण्याचा देखील त्रास होतोय। अगं काही नाही, रात्रपाळीचा परिणाम झाला असेल। गोपी आणि शीला खाणीत पोहोचले आणि दगड फोडायला सुरुवात केली। दगड फोडता फोडता अचानक शीलाला चक्कर आली। गोपी शीलाच्या दिशेने धावला। थोडं पाणी प्यायल्यावर शीलाला बरं वाटलं। शीला शुद्धीवर येताच कॉन्ट्रॅक्टर म्हणतो, गोपी, शीलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, हे घे पैसे। कॉन्ट्रॅक्टर कडून पैसे घेऊन गोपी शीलाला घेऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये आला। शीलाची तपासणी करून डॉक्टर म्हणाले, शरीरात रक्ताची कमी असल्यामुळे अशक्तपणा आहे, तिला ताबडतोब रक्त द्या। पण त्यासाठी खर्च खूप होईल ना? हो, पण रक्ताचं चढवावंच लागेल। दुसरा कुठला इलाज नाहीये का? रक्त चढवायचं नसेल तर हिला रोज टोमॅटोचा ज्यूस पाजत जा। टोमॅटोचा ज्यूस? बाजारात टोमॅटो सध्या महाग आहेत। आता ते तुम्ही बघा, मी माझं काम केलंय। गोपी शीलाला घेऊन घरी आला। तिला बिछाण्यावर झोपवून तो टोमॅटोच्या शोधात बाहेर जातो। माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि पैसे नाहीत म्हणून टोमॅटो नाही, आणि टोमॅटो सोबतच शेतकरी सुद्धा भाव खातील। चालता चालता गोपी विचारच करत होता की त्यावेळी त्याचं लक्ष सावकाराच्या घरासमोर असलेल्या कचऱ्याच्या डब्यावर जातं। कचऱ्याच्या डब्यात एक सडलेला टोमॅटो होता। कोणाकडे हात पसरून मागण्यापेक्षा या टोमॅटोची बी काढून पेरतो। थोडा वेळ लागेल, पण मला स्वतःचे टोमॅटो मिळतील। गोपी सडलेला टोमॅटो घेऊन घरी आला। टोमॅटोच्या बिया काढून त्याने घरासमोर टाकल्या आणि झोपी गेला। मध्यरात्री अचानक जमीन थरथरू लागली आणि गोपी आणि शीलाला जाग आली। बहुतेक भूकंप आलाय वाटतं। नाही, हा भूकंप नाही, खाणीमध्ये स्फोट करत आहेत बहुधा। झोप शांतपणे। सकाळ झाली आणि गोपी घराच्या बाहेर आला। बाहेर येऊन पाहतो तर काय, घरासमोर एक महाकाय टोमॅटो होता। तो एखाद्या डोंगरा एवढा मोठा होता। गोपीचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच नव्हता। त्याने शीलाला जोरात हाक मारली। शीला बाहेर आली आणि ती सुद्धा टोमॅटो पाहून आश्चर्यचकित झाली। कालच तर बी पेरलं होतं आणि आज इतका मोठा टोमॅटो। तुझ्या लक्षात येलं शीला, रात्री भूकंप आला नाही ना खाणीमध्ये स्फोट झाला। जमीन थरथरली कारण एवढा मोठा टोमॅटो येऊन पडला। बघता बघता ही बातमी सगळ्या अजबनगर मध्ये पसरली आणि महाकाय टोमॅटो पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली। गोपी हातामध्ये सुरा घेऊन टोमॅटो कापू लागला तर हातातला सुरा तुटला। अरे बापरे, हा टोमॅटो तर खूपच टणक आहे। आता त्याचा ज्यूस कसा काढायचा? तेवढ्यात तिथे कॉन्ट्रॅक्टर येऊन पोहोचतो। इतका मोठा टोमॅटो पाहून कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आश्चर्यचकित होतो। मालक, आज आम्ही कामावर येऊ शकत नाही, आम्हाला या टोमॅटोचा ज्यूस काढायचा आहे। अरे गोपी, मी केवळ शीलाची विचारपूस करण्याकरता आलो होतो, पण एवढा मोठा टोमॅटो पाहून मला काहीच सुचत नाहीये। तू टोमॅटोचा ज्यूस काढलास की नाही? कसा काढायचा ज्यूस? टोमॅटो इतका टणक आहे की माझी सुरी देखील तुटली। सुरीचा काहीच उपयोग होणार नाही। मी खाणीतून बोरवेल मशीन मागवतो, काही टँकर आणि पाण्याचे पंप मागवून घेतो। बोरवेल मशीनच्या सहाय्याने याला ड्रिल करू आणि पाण्याच्या पंपाच्या सहाय्याने यातला ज्यूस काढून घेऊ। ठरलं तर मग कॉन्ट्रॅक्टरने पटापट फोन लावले आणि सगळी यंत्रसामग्री हजर झाली। बोरवेल मशीन टोमॅटोवर चढवण्यात आली आणि टोमॅटोला ड्रिल करायला सुरुवात केली। टोमॅटो मध्ये भोग पडल्यावर तिथे पाण्याचा पंप जोडण्यात आला आणि पाईप टँकरच्या टाकीत सोडण्यात आला। पंप सुरू होताच टोमॅटोच्या आतला सगळा ज्यूस टँकरच्या टाकीत जमा होऊ लागला। पाहता पाहता 20 टँकर्स पूर्ण भरले आणि टोमॅटो आकसून जमिनीवर पडला। 20 टँकर भरून ज्यूस निघाला आहे गोपी। हे ऐकून गोपीला सुद्धा आश्चर्य वाटलं। शीला, आयुष्यभर पीत राहिली तरी एक टँकर सुद्धा संपणार नाही, मग या 20 टँकरचं ज्यूसचं काय करायचं? तू काही चिंता करू नको, मी सगळी व्यवस्था केली आहे। कॉन्ट्रॅक्टरचे बोलणे संपताच एका कंपनीचे काही अधिकारी तिथे आले।
आणि म्हणाले, मिस्टर गोपी, आम्ही लल्लन सॉस कंपनीतून आलो आहोत. आमची कंपनी टोमॅटोचा सॉस बनवते. त्यासाठी टोमॅटोचा भरपूर ज्यूस लागतो. आम्ही तुमचे सगळे टँकर विकत घेत आहोत. माहित आहे का गोपी, 20 टँकरचे हे किती पैसे देणार आहेत? 5 कोटी रुपये. आकडा ऐकताच शीला आणि गोपीचं डोकं गरागरा फिरायला लागतं. हे सगळं ठीक आहे, पण सगळा ज्यूस तुम्ही घेऊन गेलात तर माझी शीला काय पिणार? काय साहेब, चेष्टा करताय का? तुम्हाला हवा तेवढा ज्यूस तुम्ही काढून घ्या, परंतु हा तुमचा 5 कोटीचा चेक आधी ताब्यात घ्या. एवढं बोलून त्या अधिकाऱ्याने शीला आणि गोपीच्या हातात 5 कोटीचा चेक ठेवला. अशा प्रकारे त्या महाकाय टोमॅटोने गोपी आणि शीलाचं नीरस आयुष्य एकदम रसिलं आणि रंगीत बनवलं. कविता आणि किशनच्या घराबाहेर त्यांचं लहानसं शेत होतं. त्या शेतात किशन टोमॅटो पिकवत होता. अहो ऐका, जेवण जेवायला या आता. हो आलोच. मी जरा पाणी टाकतोय. जेव्हा किशन जेवायला घरी आला, कधीपासून तुम्हाला आवाज देत होते, आतापर्यंत सगळं जेवण गार झालंय. आता काय करू? सगळ्या रोपांना नीट पाणी नाही दिलं तर चांगले टमाटे कुठून मिळतील? चल लवकर लवकर जेवायला दे. व्यापारी येणार आहेत टमाटे विकत घ्यायला. ठीक आहे. कविताने किशनला जेवण वाढलं. किशनही जेवायला लागला. त्याचं जेवण झाल्यावर तिथे एक व्यापारी आला. किशन भाऊ, हो आलो. यावेळी बाजार खूप कमी आहे. मी टमाट्यांची किंमत 15 रुपये किलोच देऊ शकतो. हे तर खूप कमी आहेत. अरे बाबा, हाच भाव आहे, विचार करून घे. पण शहराच्या बाजारात तर 30 रुपये किलो विकले जात आहेत टमाटर. अरे बाजारात विकण्यामध्ये नुकसान पण होतं ना. किती टोमॅटो खराब होतात, त्यांना कोणी विकत घेत नाही. मग टमाटर विकण्यासाठी जो माणूस उभा राहतो त्याचा पगार. खूप खर्च आहे किशन भाऊ, तुला नाही कळणार. पण भाऊ, 15 रुपये भाव तर खूपच कमी आहे. बघ बाबा, जास्तीत जास्त मी तुला 17 रुपये देऊ शकतो. तुला परवडत असेल तर देऊन टाक. किशन निराश झाला, पण त्याला टोमॅटो विकायचेच होते. ठीक आहे दादा, ठीक आहे, घ्या तुम्ही. किती किलो आहेत टमाटे? जवळपास 200 किलो. ठीक आहे, 17 रुपयाच्या हिशोबाने 3400 रुपये होतात. हे घे. धन्यवाद दादा. तो व्यापारी सगळे टोमॅटो घेऊन निघून गेला. किशन निराश होऊन घरी आला. काय झालं? भाव चांगला नाही मिळाला. शहरात टमाटे 30 रुपये किलोने विकतात आणि आपल्याला फक्त 17 रुपये. हा तर अन्याय आहे. पण जर मी टमाटे नाही विकले तर सगळे खराब होऊन जातील. मग तुम्ही स्वतः शहरात जाऊन टोमॅटो का विकत नाही? अगं, पण मी शहरात गेलो तर इथे माझ्या शेताची काळजी कोण घेणार? आता सगळं मी बघेन. पण कसं काय? घरातलं काम सांभाळून शेतात कसं जाशील तू? तुम्ही काळजी करू नका. मी सकाळी घरातलं सगळं काम संपवून शेत पण सांभाळेन. तसंही तुम्ही मला शेती शिकवलीच आहे. ते तर आहेच, पण आपण करू शकू का? प्रयत्न तर करूच शकतो. हो. तेव्हा निर्णय झाला. कविता टोमॅटो पिकवणार आणि किशन शहरातल्या बाजारात टोमॅटो विकायला जाईल. एका आठवड्यानंतर टोमॅटोचं नवीन पीक आलं. किशनने टोमॅटोंना टेम्पोत भरलं. आज पहिला दिवस आहे. आशा करतो की सगळं ठीक होईल. हो, नक्की होईल. तुम्ही काळजी करू नका. किशन शहरातल्या बाजारात निघून गेला. तिथे पोहोचल्यावर त्याने टेम्पोतूनच टोमॅटो विकायला सुरुवात केली. अरे घ्या, टमाटे घ्या, ताजे टमाटे घ्या, फक्त 30 रुपये किलो. ताजे टमाटे फक्त 30 रुपये किलो आहेत. घ्या, टमाटे घ्या. 30 रुपये किलो? हो दीदी. दुसऱ्या दुकानात तर 35 रुपये आहेत. मी तुमच्याच कडून घेईन. मला 2 किलो द्या. मलाही 2 किलो. अरे मला 1 किलो. बघता बघता किशनच्या टेम्पो जवळ गर्दी झाली. 4 तासांनंतर फक्त थोडेसे टोमॅटो उरले होते. टोमॅटो आहेत का? फक्त 4 किलो आहेत. 4 किलो आहेत. सगळे द्या मला. शहरातल्या लोकांना ताजे ताजे टोमॅटो कमी भावात मिळाले म्हणून सगळे टोमॅटो पटापट विकले गेले. किशन त्याच टेम्पोने गावाकडे आला. किशनने टेम्पोवाल्याला 1000 रुपये दिले. अरे कविता, आजचा दिवस तर खूपच चांगला होता. काय सगळे टोमॅटो विकले गेले? हो, सगळे विकले गेले.
एकूण मला 250 किलोचे 7,500 रुपये मिळाले. 1,000 टेम्पोवाल्याला दिले आणि उरलेले आहेत 6,500. वा, आज तर मजाच आली. आता कसं? एक गोष्ट मी ओळखली, शहरातल्या बायका फक्त लाल लाल रंगाचेच टमाटे निवडून घेतात. तर मग आपल्याला काही ना काही करायला हवं ना टोमॅटो आणखी लाल करण्यासाठी. YouTube वर बघूया, काही ना काही नक्कीच मिळेल. किशनने YouTube पाहिलं आणि त्याला एक व्हिडिओ मिळाला. तर आपल्याला ही पावडर टमाट्यांवर शिंपडावी लागणार आहे. पण हे कुठून मिळेल आपल्याला? शहरात कुठे ना कुठे तर मिळणारच. तुम्ही उद्या जा आणि शोधून या. ठीक आहे. पुढल्या दिवशी किशन शहरात गेला आणि त्याने ती पावडर विकत घेतली. अहो, याचं काही नुकसान तर नाहीये ना? अरे बाबा, जास्त वापरायचं नाही. जितकं पाकिटावर लिहिलंय ना तितकंच वापरायचं. हो, ठीक आहे. किशन ते केमिकल फर्टिलायझर घेऊन घरी आला. कविता त्याची वाट पाहत होती. हे घे केमिकल फर्टिलायझर. दुकानदार म्हणाला, जितकी गरज आहे तितकंच टाका, जराही जास्त नाही. या केमिकल फर्टिलायझरने लाल रंगाचे मोठे मोठे टमाटे येतात. म्हणजे आकारही वाढेल? हो. मग छान आहे. पुढल्या दिवशी किशनने शेतात केमिकल फर्टिलायझर फवारलं. हे बघ कविता, आपल्या शेतासाठी फक्त 2 मुठी केमिकल फर्टिलायझर पुरेसा आहे. ठीक आहे, मी लक्षात ठेवेन. फर्टिलायझर वापरल्यानंतर काही दिवसात शेतात लाल लाल मोठे टोमॅटो उगवले होते. हे केमिकल फर्टिलायझर फार छान आहे. हो, हे बघ किती मोठे मोठे टमाटे आलेत. कमीत कमी 350 किलो टमाटे आले असतील. अरे वाह, आपल्याला खूप फायदा होईल ना. हो हो, चल आता मी शहरात जातो हे विकण्यासाठी. तू हे फर्टिलायझर पाण्यात मिसळून शिंपडून टाक. त्याचं प्रमाण लक्षात ठेव फक्त. हो नक्की. किशन सगळे टोमॅटो घेऊन शहराकडे गेला. इथे कविताला शेतात फर्टिलायझर फवारायचं होतं. 2 मुठी केमिकलने इतके टोमॅटो पिकलेत. मी अजून 1 मूठ वाढवते, त्याने अजून टोमॅटो पिकतील. कविताने 3 मुठी केमिकल फर्टिलायझर पाण्यात मिसळून टोमॅटोच्या शेतात फवारलं. पुढची पिकं आधीपेक्षा जास्त आली होती. वाह वाह, हे अद्भुतच आहे. मग काय, कविता नेहमी जास्ती केमिकल फर्टिलायझर पाण्यात मिसळून शेतात फवारायला लागली. आपल्याला थोडा वेळ फर्टिलायझर टाकणं बंद करावं लागेल. पण का? कारण जास्त फर्टिलायझरने जमीन आणि रोपट्यांनाही नुकसान होऊ शकतं. याने काय नुकसान होईल? हे तर फार छान आहे. कविता, गरजेपेक्षा जास्त कुठलीही वस्तू हानिकारक असते. तू पुढल्या 2 पिकात केमिकल फर्टिलायझर टाकू नकोस. ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल. कविता किशनला बोलली खरी, पण तिच्या मनात होतं की अजून जास्त केमिकल वापरणं. किशन नको बोलला तरी कविताने पिकांवर केमिकल फर्टिलायझर फवारलंच. पुढल्या पिकातही नेहमीप्रमाणे मोठे मोठे टोमॅटो होते. ते पाहून किशन थक्कच झाला. हे टमाटे इतके मोठे कसे? तू केमिकल फर्टिलायझर्स टाकून तर नाही दिलेत ना? नाही, मी तर नाही फवारलं. बहुतेक आधीच्या केमिकलचा परिणाम असेल. हो, कदाचित असंच असेल. कविता किशनला खोटं बोलून बोलून टोमॅटोच्या शेतात केमिकल फर्टिलायझर फवारत राहिली. कविताच्या डोक्यात जास्त फायद्याचा स्वार्थ होता. काही महिन्यांनंतर सगळं ठीक चाललं होतं, पण हळूहळू टोमॅटोची काही पिकं गळून गेली. अरे रे रे रे, हे काय झालं? यांना काय झालं? कालपर्यंत तर ठीक होतं. कदाचित हे केमिकल फर्टिलायझर मुळे झालंय. मी हे झाडं उपटून टाकतो. नवीन रोपटी लावूया, नाहीतर हे पूर्ण शेतामध्ये पसरून जाईल. ठीक आहे. किशनने गळून गेलेल्या रोपट्याच्या जागी नवं रोपटं लावलं. पुढल्या दिवशी ते रोपटही गळून गेलं होतं. अरे देवा, हे काय झालं? हे असं का होत आहे? माहित नाही. मी कृषी वैज्ञानिकांना बोलवून आणतो. किशन जवळच्या कृषी उद्योगातल्या कृषी वैज्ञानिकाला घेऊन येतो. हे बघा, हे रोप कालच लावलं होतं आणि आज हे असं झालंय. मला मातीची तपासणी करावी लागेल. वैज्ञानिकाने मातीचे नमुने घेतले. जेव्हा वैज्ञानिकाने माती तपासली तेव्हा मातीत गरजेपेक्षा जास्त केमिकल होते. तुमची माती खराब झाली आहे. गरजेपेक्षा जास्त केमिकल फर्टिलायझर्सच्या वापरामुळे पूर्ण शेतामध्ये केमिकल पसरलं आहे. आता इथे पीक घेणं खूप कठीण आहे. आता जे पीक चांगलं आहे
त्याच्यावर केमिकल वापरू नका. हे ऐकून किशन आणि कविता दोघे थक्क झाले. हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. तुम्ही नको बोललात तरीही मी केमिकल वापरत होते. कविताने तिच्या स्वार्थाखातर आज त्यांच्या कसदार शेताला उजाड बनवलं. जर ते केमिकल न वापरता शेती करत असते तर कमी फायदा झाला असता, पण त्यांचे शेत कसदार असते आणि त्यांचं जीवन आनंदी. समीर आणि गोलू दोघही परिवारासकट सम्राटनगरच्या एका वस्तीत राहत असतात. समीर तसा खूपच श्रीमंत असतो, तरी पण दुसऱ्यांच्या वस्तू खेचून घेणं आणि कोणाकडे मागून घेण्यात त्याचं समाधान असायचं. तिथेच 7 वर्षांचा सोनू खूपच खट्याळ होता, पण समजूतदार होता. एक दिवस प्लेग्राऊंड मध्ये, अरे चिंटू जरा इथे ये ना. हा दादा बोल ना. चिंटू बाळा, तुला ना व्यवस्थित क्रिकेट खेळता येत नाही, तुला शिकायचं माझ्याकडून. हो दादा, मला शिकायचं आहे. शिकायचं असेल तर मला हे ते चिप्स दे खायला. दादा माझ्याकडे अजून चिप्स नाहीयेत, मी नाही देणार तुला खायला. हे बघ, तू जर मला खायला नाही दिलास तर मी शिकवणार नाही. समीरचं किती जरी सांगितल्यावरही तो चिप्स काही देत नाही, तर समीर त्याच्याकडनं हातातून खेचून खायला लागतो. चिंटू रडत रडत आपला मित्र गोलूकडे जातो. काय झालं चिंटू, तू का रडतोयस? दादा, समीर दादाने माझे चिप खेचून खाल्ले. तू गप्प बस. चल आपण सगळे मित्र मिळून त्या समीरला अद्दल घडवूया. हो चिंटू, तू गप्प बस, आम्ही आहोत ना. चिंटूची सगळी मित्र एकत्र येऊन समीरकडे भांडायला जातात. दादा, तुम्ही माझ्या मित्राचे चिप्स का खाल्लात? हो दादा, तुम्ही आमच्या मित्राला का रडवलं? त्याच्या चिप्स परत करा. अरे काय तुम्ही मूर्खासारखं बोलताय काहीतरी. मी काही याच्या चिप्स वगैरे नाही खाल्ल्या. तुम्ही खोटे का बोलताय? तुम्हीच त्याचे चिप्स खाल्लात. तुम्हा लोकांकडे काही पुरावा आहे का की मी खोटं बोलतोय? चला पळा इकडनं, नाही तर देईन फटके तुम्हाला सगळ्यांना. चल. समीर सगळ्या मुलांना दमटावून पळवून लावतो. सगळे तिकडनं पळून जातात आणि मग चिंटूला गप्प करतात. चिंटू, तू गप्प बस माझ्या भावा. मी चिप्स घेऊन येणार तेव्हा ते चटले घे तुला. हो दादा, गोलू बरोबर बोलतोय आणि वेळ आली ना की त्याला व्यवस्थित धडा शिकवू. समीर आणि गोलू आपापल्या घरी जातात. गोलू आपल्या घरी गेल्यानंतर सगळा झालेला प्रकार आपल्या आईला सांगतो. मग त्याची आई त्याला समजवते, जर समीरने तुझ्यासोबत केलं तर त्याला सोडू नकोस. मी बिलकुल असंच करणार. बाळा, वाईटाच्या समोर कधी वागता कामा नये. दुसऱ्या दिवशी चिंटू आणि गोलू आपापल्या मित्रांबरोबर खेळत असतात. तेव्हा चिंटू चॉकलेट घेऊन येतो आणि त्याच्या मित्रांसोबत बसून खायला लागतो. तेव्हा समीर तिथे येऊन तो त्याच्याकडे चॉकलेट मागतो. मुलं देत नाहीत, तर मग समीर जबरदस्तीने त्याच्याकडनं चॉकलेट खेचायला बघतो. सगळी मुलं मग रडत रडत समीरच्या घरी जातात. काकी, बघा ना, समीर भैयानी आमचे चॉकलेट खेचून खाल्लं. काय रे, तुम्ही काय फालतूच्या गोष्टी करता? माझा मुलगा हे सगळं नाही करत. समीर भैया आम्हा सगळ्या मुलांना खूप त्रास देतात आणि सगळ्यांकडून खेचून सगळ्यांच्या वस्तू खातात. आम्ही प्रत्येक वेळी सोडून देत होतो, पण यावेळी नाही सोडणार. काय बोलताय तुम्ही लोक? तुम्ही मला धमकी देताय का? नाही काकी, आम्ही मस्करी करतोय, पण तुमचा मुलगा आम्हाला खूप त्रास देत असतो. त्यांना समजवा जरा. चला पळा इथून. सगळे मुलं तिकडनं पळून जातात. मग समीर घरी येतो तर त्याची आई त्याला सगळं विचारते आणि त्याला चांगली ओरडते. समीर बाळा, तू का मुलांना त्रास देत राहत असतोस? ती मुलं घरी येऊन माझ्याकडे तुझी तक्रार करत होते. अगं आई, काय नाही ग, थोडीशी जरा गंमत करतो मी. मग काही दिवसानंतर गोलू एक दिवशी दुकानातून टोमॅटो सॉसची बॉटल घेऊन जात होता. रस्त्यामध्ये समीर त्याला बघतो. टोमॅटो सॉस बघितल्यानंतर समीरच्या तोंडाला पाणी सुटतं आणि ते बघून गोलूकडे समीर टोमॅटो सॉसची बाटली मागतो. समीर गोलूच्या हातून बाटली खेचायला बघतो. अरे गोलू, गोलू, ही सॉसची बाटली आहे, दे मला. हे बघ, मी फक्त थोडीशी चाकी आणली, लगेच देईन तुला. नाही, मी नाही देणार. गोलू, हे बघ, मला सॉस खायचाय. हे बघ, नाही दिलास ना तर तू परत रडायला लागशील ना. पूर्ण बाजारात ते सगळे बघायला लागतात आणि मग गोलू रडायला लागतो.
त्याला रडताना बघून लोक विचारायला लागतात, ए मुला काय रे, त्याला का त्रास देतोयस? काय नाही काका, हा माझा भाऊ आहे, बस असंच गंमत करतोय. तर रडायला लागला. मग सगळे लोक आपापल्या कामाला जातात. तेव्हा झटापटीमध्ये सॉसच्या बाटलीचं झाकण उघडतं आणि सॉस एका माणसाच्या अंगावर पडतो. समीर आणि गोलू आश्चर्याने बघायला लागतात. तो रागाने बोलतो, अरे तुम्ही पोरं काय मूर्खपणा चाललाय? नाही काका, आम्ही तर होळी खेळतोय ऍडव्हान्स मध्ये. हॅपी होळी. तुम्ही तर पूर्ण पागल आहात, निघाय कडना. मग तो माणूस रागाने निघून जातो आणि मग परत समीर गोलूच्या हातून सॉस खिचायला लागतो. तेव्हाच किराणा मालाच्या दुकानातून निघणाऱ्या एका माणसाच्या अंगावर सॉसचे डाग पडतात. तेव्हाच तो माणूस त्यांच्यावरती ओरडायला लागतो, अरे पोरांनो, तुम्ही काय करताय? माझे सगळे कपडे खराब करून टाकले. अरे वाईट नका वाटून घेऊ काका, होळी आहे होळी. अरे मूर्ख पोरं, आता कुठे होळी आहे? अजून 2 दिवस बाकी आहेत. अरे हो काका, पण आमची होळी तर आतापासून सुरू झाली आहे ना, सॉस वाली होळी. वा बाळा, तुम्ही काय नवीन होळी काढली काय? मग तर माझ्या दुकानात सुद्धा एक्सपायरी डेट वाले सॉस बरेच पडलेले आहेत, ते पण घ्या आणि मग त्यांनी होळी साजरी करूया. हो काका, चला चला खेळूया. हे ऐकून गोळू सुद्धा एकदम खुश होऊन जातो आणि मग ते दोघे जण दुकानदाराकडे जाऊन सगळे एक्सपायरी डेट वाढलेले सॉस घेऊन होळी खेळायला लागतात. तेव्हा बाजारातील लोक सुद्धा उभे राहून बोलायला लागतात, अरे सेठजी, हे काय करतात? अरे सॉस कशाला फुकट घालवताय? अरे फुकट नाही घालवत बारा सुरेश, हे तर एक्सपायर्ड झालेले सॉस आहेत. हे तर वापरून मी फुकट गेलेले असा वापर करतोय मी. ओ काका, आणि याने आपल्याला शरीराला काही नुकसान पण नाही होणार आणि आम्हाला सुद्धा होळीची मज्जा. वा बाळा वा, तुम्ही लोकांनी चांगला युक्तिवाद केलाय. थांब, मी पण माझ्या दुकानातून एक्सपायर झालेले सॉसेस घेऊन येतो. थांब. हा काका, नक्की घेऊन या. हे असं बघून बाकीचे दुकानदार सुद्धा त्यांच्या दुकानातले सॉस घेऊन येतात आणि मार्केटच्या एका रिकाम्या जागेमध्ये सॉसचं तलाव बनवून त्याच्यामध्ये होळी खेळायला लागतात. अरे तुम्हा लोकांचे खूप खूप आभार की या होळीचे तुम्ही आनंदमय करून टाकलं. अरे बाळा, तुझे आभार मानायला पाहिजेत आम्हाला की तू एवढं चांगलं काम केलंस की आमच्या सॉसच्या बाटल्या पण वापरल्या गेल्या आणि आम्हाला सुद्धा मज्जा आली. सॉसची होळी अजून 2 दिवसांकरता खेळली गेली आणि ही होळी मीडियामध्ये पसरली, जिथे लांब लांबच्या लोकांनी सॉसच्या तलावामध्ये येऊन होळीचा आनंद घेतला. मीडियावाल्यांनी समीरचा आणि गोलूचा इंटरव्ह्यू सुद्धा घेतला. त्याच दरम्यान समीरला त्याच्याकडून झालेल्या चुकीची जाणीव सुद्धा झाली. पुढच्या वेळेपासून त्यांनी त्यांच्या मित्रांना सतवणं बंद करून टाकलं आणि गोलूला सॉसचे पैसे सुद्धा दिले.